आणि हा न्याय जेव्हा कागदावर उतरला जातो तेव्हा खऱ्या अर्थाने तो पेपरमध्ये दिला जातो। बातमी, संपादक आणि पेपर यांचा जेव्हा त्रिवेणी संगम होतो तेव्हा कुठेतरी विशेषतः असं काहीतरी बघण्यासारखं असतं। जवळजवळ संपादक म्हणजे मोरलेला लोणच्यासारखा असतो। जेव्हा त्याचा रस असा बाहेर निघतो तेव्हा खऱ्या अर्थाने तो संपादक ठरला जातो। संपादक समाजामध्ये भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक जे अत्याचार, अन्याय जो समाजात असतो त्या प्रत्येकाला न्याय देण्याचं काम हा संपादक करत असतो। एकाच घरात, एकाच खोलीत, चार भिंतीत, चार लोकांचं जेव्हा वेगवेगळं पक्षातलं भाषांतर, रूपांतर हे बाहेर काढण्याचं काम हा संपादक करत असतो। जेव्हा सकाळ सकाळी चहाच्या घोटाबरोबर ज्याला जोड येते बिस्किटाची, त्या बिस्किटाच्या चवीबरोबरच हा पेपर चवीने चाखला जातो किंवा चवीने वाचला जातो। ह्या प्रत्येक हेडलाईनला जो तो चवीनं हेडलाईन देत असतो त्याचं ते वैचारिक प्रगल्भ बाहेर पडत असतो। आणि खऱ्या अर्थानं हा संपादक म्हणजे खरा साहित्यिक असतो, कारण प्रत्येक बातमीला, प्रत्येक हेडलाईन हा तो वैचारिकतेने देत असतो आणि विचारपूर्वक देत असतो। जेव्हा हेडलाईन असेल तरच तो खालचा मतळा वाचत असतो। हेडलाईनच ही मेन चवीची असायला पाहिजे, तरच त्याची गोडी खाली चाकता येते। आणि या संतांच्या भूमीमध्ये जसं संतांची भूमी मानली जाते ही मंगळवेढा, तसेच साहित्याची भूमी म्हणूनही मानली जाते। आणि मला वाटतं या खऱ्या अर्थाने हळूहळू संतांच्या भूमीमध्ये साहित्याची भूमी आणि साहित्याच्या भूमीमध्ये खरंच पत्रकारितेची भूमी काही काळाने ओळखली जाऊ लागेल, कारण साहित्याबरोबर तेवढेच पत्रकार आहेत आणि तेवढेच पेपरही आहेत। आणि नक्कीच ह्या पत्रकारांना, साहित्यिकांना जेव्हा न्याय देतात म्हणून मी म्हणेन ह्या पत्रकारांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। आणि मला जो साहित्यरत्न पुरस्कार दिला त्याबद्दल मी संपादकांचे मनोमन धन्यवाद मानते आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करते। धन्यवाद।